नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे ढोंगी प्रवचन करता, जी नेहमी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलते, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदात जाऊ देत। काय झालं, नाही समजलं? हो ठीक आहे, मी सांगते। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घरकोंबडी मनीश्री काकू सध्या खूप जास्त बिझी असतात। का तर त्यांच्या गावी जत्रा आहे देवीची, त्यामुळे त्यांच्या घरात आहे नाही ते सगळं सामान त्या गुंडाळत बसल्या होत्या। खूप लोकांना प्रश्न देखील पडला होता की या घरकोंबडी काकू मुंबई सोडून गावी परमनंट शिफ्ट तर नाही होत आहेत ना। तर या काकूंना 1760 प्रोडक्टचं प्रमोशन करायला खूप वेळ असतो, पण जर काकूंना कोणी सांगितलं की तू ही रेसिपी शेअर कर, ती रेसिपी शेअर कर, किंवा तुझ्या साड्यांचं कलेक्शन दाखव, तुझ्या ड्रेसचं कलेक्शन दाखव, तर काकूंना वेळ नसतो। आता झालं असं होतं की काकूंना एका ताईने मिल्कशेक रेसिपी शेअर करायला सांगितली होती। काकूंनी त्यांना प्रॉमिस देखील केलं होतं की 1-2 दिवसात त्या शेअर करतील। त्या ताई रोज व्हिडिओ बघत होत्या, कॉमेंट करत होत्या। काकूंनी त्यांना आशेवर ठेवलं होतं की उद्या मिल्कशेक व्लॉग येईल। रोज त्या ताई न चुकता कॉमेंट करत होत्या, पण ह्या मनीश्री काकूंना वेळ नव्हता तर यांनी सरळ सांगायचं ना। पण ह्या मनीश्री काकू त्यांना बोलल्या की उद्या येईल। 1 आठवडा झाला, मिल्कशेक व्लॉग काय आलाच नाही। शेवटी 1-2 दिवसा अगोदर परत त्या ताईने कॉमेंट केली होती की तू माझ्यासोबत का खोटं बोललीस, 1 वीक पासून सांगते उद्या दाखवेन मिल्कशेक रेसिपी, उद्या दाखवेन, पण तू अजूनपर्यंत काही दाखवलंच नाही। जर तुला दाखवणं शक्य नव्हतं तर तू आधीच बोलायचं होतं ना। तर मनीश्री काकूंनी त्या कॉमेंटला इग्नोर केलं आणि काकूंच्या अंधमंद भक्तांनी कॉमेंटवर रिप्लाय दिला की यूट्यूबवर अजून पण चॅनल आहेत, जाऊन तिथे बघा। एवढे कॉमेंटला रिप्लाय येत होते या काकूंना, पण मला असं वाटते ह्या काकू लोकांना मूर्ख बनवण्यात बिझी होत्या। अहो म्हणजे तोंडाला 2-4 किलोची पीओपी तापून काकू रील्स वगैरे बनवत होत्या असतील, त्यामुळे काकूंना त्या कॉमेंट्स दिसल्या नसतील। आता एखाद्या व्यक्तीला आपण प्रॉमिस केला आहे तर ते प्रॉमिस पूर्ण करायचं ना। पण काकू खूप स्वार्थी आहेत, फक्त स्वतःचा फायदा कसा होईल ह्याच विचारात दिवस रात्र असतात। आता मागेच बघा ना, मी कामात होती आणि त्या दिवशी माझं पॉडकास्ट आलं नव्हतं, मी कोणत्याच कॉमेंटला रिप्लाय देखील दिला नव्हता दिवसभर। तेव्हा ह्या घरकोंबडी मनीश्री काकूंनी बरोबर संधीचा फायदा उचलला। लगेच उंदीर घुशी सारख्या माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये आल्या होत्या आणि माझ्या मंडळींसोबत भांडत होत्या। रात्री 11:30ला मी पॉडकास्ट अपलोड केलं होतं, जेव्हा माझ्या हे सगळं नजरेस आलं। आणि माझ्या त्या पॉडकास्टवर पण घमेंडी मनीश्री काकू सकाळी 8 वाजता आल्या होत्या भांडायला की एवढ्या कॉमेंट्स येत होत्या आणि तुम्ही बघितलंच नाही, खोटं बोलताय तुम्ही, ब्ला ब्ला। वर या चिडक्या मनीश्री काकूंनी मला धमकी देखील दिली होती की माझी पर्सनल लाईफ बद्दल त्यांना माहिती आहे आणि त्या काहीतरी करणार आहेत। ते वाचून तर मला खूप जास्त हसायला आलं होतं। शाळेत नाही का मुलं भांडतात आणि बोलतात की मी तुझं टीचरला नाव सांगेन, तशी ती कॉमेंट वाटत होती मला काकूंची। कारण मला तर एक गोष्ट समजत नाही, जे यूट्यूबवर आहे त्यावरच आम्ही आमचं मत मांडतो। काकू पर्सनल लाईफमध्ये काय करतात काय नाही यावर आम्ही बोलतच नाही। आता या घरकोंबडी मनीश्री काकूंनी पकाव टॉक्समध्ये जाऊन स्वतःच सांगितलं होतं की यांनी काहीतरी तरुणपणी भयंकर चूक केली होती आणि त्यावर फक्त 1-2 पॉडकास्टमध्ये मी प्रश्न केला होता काकूंना, जे दिसतंय त्यावरच बोलली होती। मग या काकूंना जे सोशल मीडियावरतीच नाही आहे बद्दल बोलण्याचा कोणी हक्क दिला? आता हे सगळं सांगण्याचा हेतू माझा हाच आहे की काकूंनी त्यावेळी मला जो प्रश्न विचारला होता ना की एवढे कॉमेंटवर रिप्लाय येत होते आणि ते मी इग्नोर केले होते असं त्यांचं म्हणणं होतं, तर मग आता ह्या ताई एवढ्या कॉमेंट करत होत्या आणि आताच नाही तर खूप ओल्ड सबस्क्रायबर आहेत ह्या काकूंच्या, ह्यांचे अंधमंद भक्त त्या ताईंना उलटसुलट बोलत होते, तेव्हा या काकूंनी मध्यस्थी का बरं घेतली नाही? ह्या मनीश्री काकूंना ना खूप घाण सवय आहे, ती म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून। थांबा मंडळी, त्या मिल्कशेक वाल्या ताईंची कॉमेंट दाखवते मी तुम्हाला। ह्या काकूंना मिल्कशेक रेसिपी दाखवताना टाइम नव्हता मिळत,
पण त्या ताईंनी केलेली कॉमेंट डिलीट करायला मात्र ह्या काकूंकडे वेळच वेळ आहे. मंडळी, आता या ढोंगी काकू गेल्या काही दिवसापूर्वी बोलल्या होत्या ना की या देवाचं नाव नाही घेणार आहेत किंवा त्या बुबूला नाही दाखवणार आहेत. पण यांना माहिती होतं यांचे अंधमंद भक्त आणि ह्या स्वतः फेक आयडी ज्या बनवतात त्यावरून या स्वतःलाच कॉमेंट करतात. अगं मनीताई, तू लोकांकडे नको लक्ष देऊ. अगं मनीताई, तू नाव घे ना देवाचं, त्याशिवाय चुकल्यासारखं वाटते. अगं मनीताई, तू बुबूला दाखव ना. मग काय, मनीताई एकदम खुश. लगेच या मनी काकूंनी परत बुबू दाखवायला सुरू केलं आणि देवाचं नाव घेऊन व्ह्यूज देखील छापायला सुरू केलंय. आधी या काकू बोलल्या होत्या की बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे ती बुबू थंडाव्यासाठी म्हणून घरी येते. मग या फॅन नाही तर एसी लावतात. पण काल परवाच्या व्हिडिओमध्ये जो फायनली पॅकिंग झाली त्यामध्ये तर काकूंने काय केलं, प्राचीन काकांना दरवाजात वॉचमॅन सारखं उभं केलं होतं. का तर ती बुबू घरात येता कामा नये म्हणून. आणि बाहेर एक प्लेटमध्ये दूध ठेवलं होतं. ह्या काकू किती स्वार्थी आहेत. आधी यांनी त्या बुबूचं मस्त कॉन्टेंट म्हणून वापर केला, शॉर्ट्स वगैरे बनवले. तसं तर आमचं चौकोनी कुटुंब, पण ही एक मेंबर ऍड झाली आहे. असली सगळी नाटकं केली. त्यानंतर काकूंनी तिला व्हिडिओमध्ये दाखवणार नाही सांगून तिच्या नावावरती डॉलर्स देखील छापले. गरज सरो वैद्य मरो अशा आहेत त्या मनीश्री काकू. आता या काकू त्या बिचारीला घरात देखील घेत नाही. ती बुबू जेव्हा आली होती आणि दूध पित होती तेव्हा कडकडीत दुपारचं ऊन पडलं होतं. काकूंनी तिला घराच्या आत घेतलं असतं, एसी लावला असता तर काय बिघडलं असतं यांचं. नाहीतरी एरवी ह्या काकू 1760 प्रोडक्टचं प्रमोशन करून ग्लॉसी ग्लोईंग स्किन नसून तर ऑइली स्किन लपवण्यासाठी म्हणून काकू एसी लावतात. मग जर त्या मुख्य प्राण्याला घरात घेऊन एसी लावला असता तर काय बिघडलं असतं या काकूंचं. काकूंने त्यानंतर मुद्दाम मुलाला देखील उभं केलं होतं दरवाजात, म्हणजे ती आत येऊ नये. काय हो मनीश्री काकू, कर्मबिर्म विसरलात का? मंडळी, त्याच व्हिडिओमध्ये काकू बॅगला लॉक लावत होत्या आणि उभ्या होत्या तर खिडकीत काकूंने कपडे सुकत घातले होते. त्यात आता काय काय होतं ते मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही. पण काकूंने तिथे ब्लर केलं होतं. पण प्राचीन काकांकडे कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा मुव्हिंग होता आणि ब्लर केलं तरी पण जे नको दिसायला हवं होतं ते दिसतच होतं. काय मनीश्री काकू, एडिटिंग तरी नीट करा हो. आणि सगळ्याचं प्रमोशन करून झाल्या आहात तुम्ही, आता ब्लर कशाला करताय? उगाच आपलं तो मी नव्हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही स्वतःला हुशार दाखवण्याचा प्रयत्न करत असलात ना तरी तुम्ही देखील त्या लेझी फुडी सारख्या ढच आहात. कारण काय आहे ना मनीश्री काकू, 10/27 ला त्याच व्हिडिओमध्ये फेस वॉश करून तुम्ही आल्या होत्या तेव्हा तुम्ही तो पार्ट ब्लर करायला विसरल्या होत्या. अहो मनीश्री काकू, पर्सनल लाईफ तर तुम्ही व्लॉगिंगच्या नावाखाली युट्यूब वरती विकलीच आहे तो, पण ऍटलीस्ट थोडी तरी प्रायव्हसी ठेवा हो. व्लॉगिंगच्या नावाखाली तुमचे इनर्स वगैरे दाखवताय तुम्ही, बरं नाही दिसत. चुकून आलं असेल तर निदान व्हिडिओ एडिट करताना तरी विशेष काळजी घ्या. मंडळी, या मनीश्री काकूंना स्वच्छता खूप आवडते. यांना घर नीटनेटकं ठेवायला खूप आवडते. पण ह्या मनीश्री काकू स्वतःचं मन साफ ठेवायला का बरं विसरतात? ह्या मनीश्री काकूंने पण यांच्या घरी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे शोपीस म्हणून. इथे मला जेंटल रिमाइंडर द्यायचा आहे त्या झोपेतून उठून कॅमेरा समोर बसणाऱ्या काकूंना, ज्यांना या 3 क्रिंज आंटीजचा पुळका आला होता. या तिघींनी पण भक्ती प्रदर्शन केलं आहे आणि झोपेतून उठणाऱ्या काकू तर अगेन्स्ट होत्या या सगळ्याच्या. तर त्या काकूंनी प्लीज जरा लक्ष द्यावं ह्यात. आता तसं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ह्या क्रिंज आंटीजने कितीही खोटेपणा केला तरी पण त्या काकू काय बोलणार नाही, कारण त्यांचा फायदा होतोय ना. यांचे अंधमंद भक्त ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहेत, कारण ह्या त्यांची बाजू घेत आहेत. म्हणून ह्या तिघींनी किती खोटेपणा केला तरी त्या झोपेतून उठणाऱ्या काकू गप्पच बसतील. जर त्या काकू स्वतःच्या मताशी ठाम असतील तर लवकरच त्यांनी ह्या तिघींवर देखील बोललं पाहिजे, कारण ह्या तिघी भक्ती प्रदर्शन करतायत. पण कसं आहे ना मंडळी, ह्या लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता ह्या मनीषी काकू गावी जाऊन नुसतं झाडू हातात घेऊन फिरत होत्या. उगाच नुसतं दिखावा करायला म्हणून काकूंने असले व्हिडिओज टाकले आहेत. म्हणजे बघा मी किती काम करते, सासरी जाऊन पण मी 2 मिनिटं बसली नाही, फक्त कामच करत होती. आता 2-3 दिवसा अगोदर टोमल काकूंच्या लग्नाची 10th अॅनिव्हर्सरी झाली आणि दुसऱ्याच दिवशी घरकोंबडी मनीषी काकू आणि प्राचीन काकांच्या लग्नाला देखील 10 वर्ष कंप्लीट झाले. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, प्राचीन काकांचं प्रेम तर काकूंवरती आजकाल खूप ओतू चाललंय. काकांनी त्यांच्या पहिल्या कमाई मधले 10 रुपये मनीश्री काकूंना गिफ्ट म्हणून दिले. आज पण बघा ना मंडळी, काकूंने साईडला कॅमेरा लावून ठेवला होता आणि घर आवरत बसल्या होत्या. हे सगळं दाखवून ह्या काकू काय सिद्ध करू पाहतायत देव जाणो.
मंडळी, 1-2 दिवसा अगोदर पण या मनीषी काकूंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये प्रमोशन केलं होतं. त्यावर एका ताईंने कॉमेंट केली होती की जरा प्रमोशन कमी कर, ही निव्वळ फसवणूक आहे. तर आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे मनीषी काकू किती तापट स्वभावाच्या आहेत. लगेच काकूंनी त्यांना उद्धटपणे रिप्लाय दिला. काकू बोलल्या, टीव्हीवर जाहिरात करतात तेव्हा ती काय फसवणूक असते का? एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करणे हा काही गुन्हा नाही. उगाच काहीही काय बोलायचं. मी काय बोलते मनीषी काकू, टीव्हीवरची ऍड असते हे लोकांना माहिती आहे हो, पण तुम्ही काय करता माहिती आहे का? सबस्क्रायबरच्या भावनांशी खेळता, त्यांना उल्लू बनवता. आधी तुम्ही काय केलं, चांगलं चांगलं वागून त्यांची बहीण असल्यासारखं वागल्या, त्यामुळे त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि आता तुम्ही लोकांना कितीही मूर्ख बनवलं, कितीही बोलल्या की तुम्ही ते प्रोडक्ट वापरताय, हे प्रोडक्ट वापरताय, तरी त्यांना विश्वास बसतो. पण हो काकू, तुम्ही सजेस्ट केलेला प्रोडक्ट वापरून पाहिलत ना, गेल्याच आठवड्यात मी स्क्रीनशॉट दाखवला होता, त्या ताईंची स्किन खराब झाली होती. काकू, लोकांना मूर्ख बनवणं थांबवा हो जरा. मंडळी, अजून एका ताईंने यांच्या एका कम्युनिटी पोस्टवरती कॉमेंट केली होती, तर तिथे पण या मनीषी काकू भांडत बसल्या होत्या आणि मग त्या ताईंना ब्लॉक केलं. थांबा मंडळी, दोन्ही कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते मी तुम्हाला. काय मनीषी काकू, अगदी नावाप्रमाणे आहात. मणिम्याव कशी डोळे बंद करून दूध पिते, तिला वाटते कोणीच बघत नाही आहे, पण पूर्ण जगाला माहिती असते. काकू, किती दिवस हो असं साळसूतपणाचा आव आणणार आहात? सुधरा हो जरा, सुधरा. तर मंडळी, अशा आहे त्या घरकोंबडी मनीषी काकू, आणि यांच्या पावलावर पाऊल ठेवून यांची धाकटी बहीण म्हणजेच राणीश्री पण लहान बाळाला दाखवून व्ह्यूज वाढवते आहे. तिच्यावरती पण तुम्हाला जर पॉडकास्ट ऐकायचं असेल तर मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.